तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा कॉर्नरला दिसतंय बा व्यवस्थित. Thank you.
हे पहा, आपल्या समोर जे बुद्धरूप प्रकट झालेलं आहे, या बुद्धरूपाकडे पाहिल्यानंतर आपल्याला एकच वाटतं, पहा बुद्धांना आपण तथागत असं म्हणतो. तथागत याचा अर्थ काय होतो तर ज्ञानी पुरुष. तथागत म्हणजे ज्ञानी पुरुष. यथाभाषी तथाकारी, यथाभाषी तथाकारी म्हणजे बुद्ध जसे बोलतात तसेच वागतात. बुद्ध जसे बोलतात तसेच वागतात. तथाकारी यथाभाषी, बुद्ध जसे वागतात तसेच बोलतात आणि म्हणून तर त्यांना आपण तथागत असं म्हणतो. वास्तविक आता या ठिकाणी बुद्धरूप अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेला अशा प्रकारचं बुद्धरूप आपल्या बुद्ध विहारास प्रदान करण्यात आलेले आहे. थायलंड वरून हे मागवलेलं आहे आणि या ठिकाणी शताब्दी बुद्ध विहार रेजिल्स या ठिकाणाहून आपण हे बुद्धरूप आणलेलं आहे. तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंदनेला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण वंदनेला याचना करणार आहोत. संबुद्ध भगवा बुद्ध भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. उपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वंदनेला या त्रिशरण पंचशीलेची याचिका जे खिडक्यांजवळ बसलेला आहे. लोका समन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं स्वपराधं क्षमतु मे भन्ते. तत्यंपि ओकास अहनामि भन्ते द्वारतयेन मया कृतं स्वपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शैलं देतमे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. तत्यंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. त्यानंतर आपण वंदनेकडून पंचशील ग्रहण करणार आहोत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.
द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि हे शरणगमनं सम्पन्नं पानातिपाता वैरमणि सिक्खपदं समादयामि अदिन्नादाना वैरमणि सिक्खपदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खपदं समादयामि सिक्खपदं समादयामि सुरामेरया मज्जपमादत्ताना वैरमणि सिक्खपदं समादयामि साधु 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 इमं ते शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं सदुकं सुरकितं कतवा अपमादेन शीलं संपदेथ साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि इमं बुद्धिदेवमनुसाहि पूजनार्थाय इमस्मिन् विहारे दानं देमि च पतितापेमि इदं मे पुण्यम् अनागते बोधिनानं पतिलाभय संबत्तातु निब्बानसपच्चायो होतु द्वितीयम्पि इमं बुद्धबिम्बं सभ्यैः देवमनुसाहि पूजनार्थाय इमस्मिन् विहारे दानं देमि च पतितापेमि इदं मे पुण्यम् अनागते बोधिनानं पतिलाभय संबत्तातु निब्बानसपच्चायो होतु तृतीयम्पि इमं बुद्धबिम्बं सभ्यैः देवमनुसाहि पूजनार्थाय इमस्मिन् विहारे दानं देमि च पतितापेमि इदं मे पुण्यम् अनागते बोधिनानं पतिलाभय संबत्तातु निब्बानसपच्चायो होतु। 3 बार साधुवाद दीजिए। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। अभी बुद्ध मूर्ति स्थापना हो गई है। अभी बुद्ध धम्म संघ वंदना हमें पाठ करने हैं। जिनको वंदना आते हैं हम लोग के साथ पाठ कीजिए।
इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्या शरण संपन्नो सुगतो लोकाविदो अनुत्तरो परिसो धम्मा सारथि सत्ता देव मनुष्यनं बुद्धो भगवते बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि ऐसा बुद्ध अतीता स ऐसा बुद्ध अनागता पशुपन्ना स ये बुद्ध अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपं सुवरोत्तमं बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो कमतु तं मम स्वाखातो भगवता धम्मो संस्थितिको अकालिको ऐहिपासिको उपनायिको पच्चतं वेदितव्यो विनियोहिते धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि ऐसा धम्मा अतीता स ऐसा धम्मा अनागता पशुपन्ना स ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च त्रिविधुम्बरम् धम्मेयो कलितो दोषो धम्मो कमतु तं मम सुपतिपन्नो भगवतो सावक संगो उजुपतिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संगो सामेसे पतिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं सत्तारि परिसयुगानि अट्ठा पुरुष पुगला ऐसा भगवतो सावक संगो आहोनीयो पाहोनीयो दक्कनीयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यं कीर्तं लोकसाति संगं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि ऐसा संग अतीता स ऐसा संग अनागता पशुपन्ना स ये संग अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संगं च त्रिविधोत्तमं संगेयो कलितो दोषो संगो कमतु तं मम। अभी 3 बार वंदन करेंगे। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं। भारतीय बौद्ध महासभा पुणेचे काही कार्यकारिणी या ठिकाणी आलेले आहेत, त्यामध्ये राजकुमार गायकवाड विश्वस्त आणि जनरल सेक्रेटरी, त्याचप्रमाणे रामदास सोनवणे वार्ड अध्यक्ष भवानी नानापे, त्याचप्रमाणे महेंद्र बाराते प्रमुख पर्यटन विभाग, प्रकाश नाईक संस्कार विभाग, अशोक गायकवाड प्रमुख प्रचार प्रसार विभाग, मिलिंद सोनकांबळे वार्ड अध्यक्ष मातोश्री रमाई आंबेडकर रोड पुणे, त्याचप्रमाणे संदीप सोनवणे सचिव भारतीय बौद्ध महासभा, या सर्वांचं या ठिकाणी विहारामध्ये आगमन झालेलं आहे। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये यांचे स्वागत करणार आहोत। यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। सर्वात पहिल्यांदा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत या संस्थेचे सेक्रेटरी माननीय आयुष्यवान राजानंद बनसोड सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आणि आपल्या सर्व आदर्शांना विनम्र अभिवादन। आज 20 जुलै 2024 आपल्या बुद्ध विहाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे। आज आपल्या विहारामध्ये बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना झालेली आहे। त्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे आणि भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय मोडकरे साहेब, कलावंत पवार साहेब, डॉक्टर शांतिपाल ओवाळ सर, प्रवीण नाईक, प्रकाश नाईक, त्याचबरोबर आपल्या पंचशील बौद्ध विकास संस्थेचे अध्यक्ष उत्तम वंशिव, खजिनदार शिवाजी रणखांबे, त्याचबरोबर महिला अध्यक्षा रोहिणी वंशिव, महिला सेक्रेटरी प्रभा कांबळे आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय मंत्री। मगाशीच विचारायला बोललो की आज आपल्याला जागा पुरणार नाही। 14 एप्रिलच्याही पेक्षा आज भरपूर समुदाय आपल्याकडे आलेला आहे। मी थोडक्यात आपल्या विहाराची माहिती पाहुण्यांना सांगणार आहे, कारण बरेचसे पाहुणे नवीन आहेत। 2000 साली साहेब आम्ही ही जागा पंचशील बौद्ध विकास संस्था या नावानं विकत घेतलेली आहे। आपली कम्युनिटी जी आहे, सगळे बुद्धिस्ट या लोकांनी आपल्याला धर्मदान करून ही जागा संस्थेच्या नावाने विकत घेतलेली आहे। पंचशील बौद्ध विकास संस्था याच्यावरती 7/12 आपलं नाव आहे। जागा आम्ही 2000 साली घेतली। हळूहळू जसं जमेल तसं आम्ही हे विहार पूर्ण केलं आणि 14 एप्रिल 2023ला हे पूर्ण बांधून झालं। याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, म्हणजे सर्व लोकांची नावं घेऊ शकतच नाही आपण। प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला प्रत्येकाने वेगवेगळी मदत केलेली आहे। म्हणजे पहिल्यांदा कॉलम केले, म्हणजे भिंती उभारल्या, त्याला काही लोकांनी मदत केली। नंतर आम्ही महिला मंडळांचे विशेष आभार मानेन आमच्या की महिला मंडळाचं अतिशय कार्यरत आहे, मोडकरे साहेबांना माहिती आहे। आणि त्यांनी सुद्धा गोळा करून आमचे तात्या वैलुबे होते, त्यांचं प्रयत्न नाव दिलं आहे, त्यांनी सुद्धा असे ठिकठिकाणी जाऊन पैसे गोळा करून स्लॅब घातलेला आहे। नंतर हळूहळू हे करत असताना तात्या वैलुबे यांचे चिरंजीव आणि त्यांच्या फॅमिलीनी आम्हाला हे वरती प्लॅस्टर आणि खाली फरशी घालून दिली आहे। बऱ्याच लोकांनी शिवाजी रणखांबे, त्यांची मुलगी आम्ही लंडनला आहे जावई, त्यांनी काही पैसे पाठवून अनेक लोकांनी पैसे देऊन साहित्य देऊन आम्ही वरचं प्रोफिस वगैरे बांधकाम असं करून पूर्णत्वाला नेलं। आम्हाला वेळ भरपूर लागला, पण आम्ही कुणाचंही सहाय्य याला घेतलेलं नाही, राजकीय नाही आणि सरकारी सुद्धा नाही। म्हणून आम्हाला सारखा अभिमान वाटतो की हे आपल्या समाजाचं आहे, हे आपल्या समाजाचं आहे, प्रत्येकाचं योगदान येत आहे। इतक्या लोकांनी मदत केली आहे याला की त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळं, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं हे विहार झालेलं आहे। आणि त्यानंतर बुद्ध रूपासाठी विशेष करून प्रवीण नाईक यांनी विहार होतानाच आम्हाला बोलून दाखवलं होतं की माझ्या आई आणि वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी बुद्ध रूप देणार आहे। आणि त्यांनी त्याचा फॉलोअप घेतला आणि स्वतः जवळचे बुद्ध रूपासाठी आणि बाकीचं त्याच्यासाठी जे स्थान बनवलेलं आहे त्याचा सगळा खर्च जवळजवळ 1 लाख रुपये प्रवीण नाईक यांनी खर्च केले। त्याबद्दल प्रत्येकाचं तुझं योगदान आहे। जवळजवळ 20 वर्ष आम्ही मोकळ्या जागी वंदना घेत होतो, 20 वर्ष इथंच आम्ही वंदना घेत होतो। आणि हा भाग असा आहे की इथं आपला समाज असा विखुरलेला आहे, ज्याला मॉक म्हणतो आपण। जसं तुमच्या इकडचा भाग म्हटला की सगळे आपले बुद्धिस्ट मिळतात किंवा दापोडी खडकी, इथं असं नाहीये, इथे शोधावे लागतात माणसं। आणि आम्ही शिक्षक असल्यामुळं कॅटलॉग काढले सगळे 5वी ते 12वीचे, आणि मग कुठले आपले विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांशी आम्ही संवाद साधले आणि 2000 साली त्या संघटनेची आम्ही स्थापना केली।
आज इतका आनंद होतोय की आज बसायला जागा नाही आम्हाला आणि त्याचा एक सार्थ अभिमान आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जरी पाहिलं असेल तुम्ही चित्र तर आमचं महिला मंडळ बघा किती भव्य आहे. म्हणजे त्याच्यापर्यंत काय आवर्जून स्वागत केलं पाहिजे. कारण आजच्या पावसामध्ये भिजत आपल्याला या निवडणुकीमध्ये आलेले आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि दर बुधवारी आणि शनिवारी आमची वंदना असते. कमीत कमी 25 ते 30 महिला दर बुधवारी आणि शनिवारी हमखास येतातच. काय तर असेल की आतापर्यंत एक दिवसही खाणार नाही. म्हणजे अशा पण महिला येत आहेत. त्या सर्वांचं जे आपण कौतुक केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आणि हे विहाराचं काम पूर्ण केलेलं आहे. आजचा दिन म्हणजे खरोखरच अतिशय चांगला दिन आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब आपण जे सहकार्य केलं ते फार मोलाचं सहकार्य आहे. कदाचित तुमच्यामुळेच आम्हाला हे बुद्धरूप मिळालेलं आहे. त्याबद्दल आपलं स्वागतही करतो, आभारही मानतो. कारण ते शक्य झालं होतं, इतका वेळ कमी होता आमच्याकडे आणि अगदी कमी वेळामध्ये आपण आम्हाला हे बुद्धरूप मिळवून दिलं. त्याचप्रमाणे प्रवीण नाईकचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत. अगदी जीव ओळखून त्याला म्हणता येईल असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि अगदी कुठल्याही प्रकारची भावना म्हणजे अगदी मनातून त्यांनी ते केलेलं आहे आतापर्यंत. तर या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि ज्या ज्या लोकांनी आता बघा हे पडदे दिलेले आहेत. आर्या मॅडम आहेत, मी तर पाहिले नाही त्यांना अजून, पण त्यांनी हे पडदे बरेच दिवस पुढे दिलेले आहेत. काही लोकांनी खिडक्या दिलेल्या आहेत. हे सगळ्याची नावं घेता येणार नाही. सर्वांचं योगदान आहे याच्यामध्ये. आणि म्हणून ज्यांनी या विहारासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन. आमचे गायकवाड सगळे रिटायरमेंट नंतर ते भरपूर पैसे प्रत्येक कार्यक्रमाला काही काही करत असतात. आता पण दिले ती खोली बांधली आणि पाठीमागं एक स्टाफसाठी राहावं म्हणून त्याला पण त्यांनी योगदान दिलेलं आहे. एक फॅन त्याला पण योगदान दिलं, खुर्च्या त्याला पण योगदान दिलं. म्हणजे अशी काही माणसं मनापासून देत आहेत. त्याचं बरोबर कौतुक करायला पाहिजे. म्हणजे असं हे नव्हे पण जे अंतःकरणापासून मदत करतात अशा सर्वांचं ज्यांनी आपल्या या विहारात योगदान दिलंय, मदत दिली, त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. असेच थोडे पैसे देत जा म्हणजे आपल्याला वरतही बांधता येईल. सर्वांना धन्यवाद. संपन्न होत आहे. मी संस्थेचे अध्यक्ष उत्तम वर्ष यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मोडकरी सरांचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे. वंशू सर. आदरणीय मोडकरी यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा स्वागत करायचं आहे. आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. संस्थेचे अध्यक्ष वंशू सर यांना मी विनंती करतो की डॉक्टर शांतीपाल होळ यांचं स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. ते दरवर्षी थायलंड या ठिकाणाहून मूर्ती मागवत असतात. आतापर्यंत शेकडो मूर्ती पुण्यामध्ये असणारे जे काही बुद्ध विहार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मोलाच असं त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचप्रमाणे या बुद्धरूप प्राप्त करण्यासाठी आपल्या संस्थेचे सभासद सदस्य जे आहेत आयुष्यमान प्रवीण नाईक यांनी जवळजवळ 1 लाख रुपये खर्च करून बुद्धस्थान जो कट्टा आहे तो कट्टा बांधकाम, त्याचप्रमाणे बुद्धरूप प्राप्त करून देण्यासाठी काही रक्कम लागणारी असते ती रक्कम अशी जवळजवळ 1 लाखाची मदत केली. त्यांचे स्वागत या ठिकाणी आपण करायचं आहे. आदरणीय सेक्रेटरी राजानंद बनसोडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रवीण नाईक यांचा सत्कार करावा. सभापुढेच्या सेक्रेटरी यांचे
त्यांच्या मिसेस स्वरूपाताई नाईक या देखील आहेत, त्याचप्रमाणे त्यांची मुलगी देखील आहे. तर त्या सगळ्यांचा आपण स्वीकार करत आहोत. आणि बुद्धांचं आचरण या ठिकाणी संपन्न होत आहे. ओघळेकर यांच्या हस्ते सत्कार संपन्न होत आहे. सत्कारवाला पाटे इकडे एकदा सर. धन्यवाद सर. इकडे हो. सर्वांनी जोरात काय वाजवल्या अतिशय गडबड करणारे अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व आहे. रोहित साळवे हे त्यांचे जावई आहेत. सध्या लंडन इथे ते राहतात, तिथे स्थायिक आहेत. आणि ज्यावेळी त्यांना कळलं हा कार्यक्रम आहे त्यांनी लगेच धम्मदान त्याचप्रमाणे भंतेना शिवरदान सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्याचप्रमाणे रणधांबे सरांची जी मुलगी आहे प्रीती साळवे. सर्वांना सप्रेम जय हिंद. सर्वांना आषाढ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते, विश्वभूषण, विश्वरत्न, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना, विचारांना, आदर्शांना सर्वप्रथम मनोभावे अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बंदेकन देखील आहेत. आदरणीय बंदे धम्मानंद, आदरणीय बंदे संघदूता यांना देखील वंदन करतो. या ठिकाणी जमलेले सगळे श्रद्धावान उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय हिंद. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान के.बी. मोडघरे गुरुजी, त्याचप्रमाणे विहाराचे अध्यक्ष वंशीव साहेब, सेक्रेटरी राजानंद बनसोडे साहेब, माझे मित्र आयुष्यमान प्रवीण नाईक साहेब, प्रभावती कांबळे मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक प्रकाश नाईक सर, त्याचप्रमाणे आमचे लहानपणाचे मित्र रामदास सोनवणे साहेब, सगळ्यांनाच मानाचा जय हिंद. 8:45 वाजायला आलेले. एवढी गर्दी बघून मला फार छान वाटलं. एक तर तुमची मिरवणूक पण खूप छान झाली. मला नाईक साहेबांनी सांगितलं एवढ्या चांगल्या दिवशी तुम्ही या ठिकाणी बुद्धरूपाची स्थापना केली, त्याबद्दल विहाराच्या सर्व सभासदांचे मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी मी आत्ताच विहाराच्या लोकांना विचारलं, कार्यकारिणीला, की विहाराचे नाव काय. तर मला विहाराचे नाव कोणी सांगितलं नाही. तर मला बंदेंच्या वतीनं मला अशी सूचना करावीशी वाटते की पंचशील बौद्धजन विकास संस्था हे आपल्या संस्थेचं नाव आहे, परंतु विहाराला नाव द्यायचं असेल तर यातलंच हे पंचशील बौद्ध विहार असं देता येईल, जे कुठेही नाही आहे. तर तुम्ही कृपया माझी विनंती आपल्या कार्यकारिणीमध्ये मांडावी आणि तसा ठराव करून विहाराला नावच पंचशील बुद्ध विहार असं नाव दिलं तर फार छान होईल. एक माझी विनंती. आजचा हा शुभ दिन आहे, आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगला दिवस आहे. आणि अशा दिवशी थायलंडवरून हे बुद्धरूप आपल्याला मिळालेलं आहे. या बुद्धरूपाविषयी आणि आमच्या प्रोजेक्टविषयी थोडंफार माहिती सांगतो आणि मी लगेच माझं भाषण पूर्ण करणार आहे, फारसा वेळ घेणार नाही. आम्ही 2011 साली भारतामध्ये थायलंडवरून बुद्धरूप आणून द्यायला सुरुवात केली. सर्वप्रथम सिद्धार्थनगर नसरापूर या ठिकाणी आम्ही पहिलं बुद्धरूप दिलं. त्या ठिकाणचे बौद्धाचार्य गुलाब कांबळे साहेब आलेले आहेत तिकडं. त्या ठिकाणापासून सुरुवात करून आजपर्यंत आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे की पुण्यामधून आम्ही आजपर्यंत 172 बुद्धरूप आपण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. हे सगळे जे बुद्धरूप आहेत ते अतिशय छान भारतीय पद्धतीचे, भारतीय चेहरा, आशीर्वाद मुद्रा असलेले आहेत. साधारण त्यांचं वजन 250 ते 250 किलो पितळेचं आहे. आणि हे बुद्धरूप थायलंडमधील महाचुला लॉंगकॉन राज महाविद्यालय या मोठ्या युनिव्हर्सिटीमधले जे प्रोफेसर बनते आहेत, जे पुण्यामधून शिकून थायलंडला आता प्रोफेसर आहेत, डीन आहेत, रजिस्ट्रार अशा मोठ्या पदावर आहेत,
त्या बनतेंनी पुण्याला काहीतरी देणं लागतं म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये बनते नरम सकाळी आहेत, बनते कुंथाव आहेत, बनते थांकाव आहेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बनते कोविद आहे. आणि हे सगळे बनते मिळून आपल्याला त्या ठिकाणाहून दान स्वरूपात मूर्ती मिळवतात आणि पुण्यामध्ये पाठवतात. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की या एका बुद्धरूपाची किंमत साधारण थायलंडमध्ये 2 ते 2.5 लाख आहे. 2 ते 2.5 लाख, आता कदाचित थोडीफार वाढली असेल. आणि हे बुद्धरूप आपण जेव्हा भारतात आणतो त्याला जो समुद्रमार्गे जो खर्च येतो शिपिंगचा तो साधारण एक 70-75 हजार आहे आणि डॉक्युमेंटेशनचे 25,000 म्हणजे 1 लाख तो खर्च. म्हणजे मूर्तीची किंमत भारतात येताना जवळपास 3 लाखाची होते. त्यानंतर आपण त्याला एक्साईज वगैरे भरतो आणि पुण्यामध्ये कंटेनर घेऊन येतो. त्याची किंमत तुमच्या मंडळाने पण संस्थेने पण दिलेली आहे, ती आहे 50,000. म्हणजे ह्या बुद्धरूपाची किंमत आहे 3.5 लाख. असे 3.5 लाखाचे बुद्धरूप आपण पुण्यामधून शताब्दी बुद्ध विहार रेंजल्स रहिवासी सभा या संस्थेच्या मार्फत सगळ्यांना दिलेले आहे. आणि पुण्यामधून हे बुद्धरूप जातात याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी हे बुद्धरूप दिले त्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी वास झालेला आहे, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर राहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आपल्या सगळ्यांसाठी श्रद्धास्थान असलेलं ते म्हणजे दादरचं राजगृह. पुस्तकासाठी एवढा मोठा बंगला बांधणारे जगातले एकमेव व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या राजगृह या ठिकाणी आपण बुद्धरूप दिलेलं आहे. भीमराव आंबेडकरांनी त्याचा तिथे स्वीकार केला. आनंदराज आंबेडकर होते यांच्या उपस्थितीत आणि माईसाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत आम्ही ते बुद्धरूप तिथं दिलेलं आहे. तुम्ही कधीही राजगृहाला भेट दिली तर ते बुद्धरूप आपण पुण्यातून पाठवलेलं आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. त्याचप्रमाणे तळेगावला बाबासाहेबांचा बंगला आहे, त्या ठिकाणी देखील आपण बुद्धरूप दिलेलं आहे. बाबासाहेबांनी 1954 साली मिलिंद सोसायटीची स्थापना केली, ती म्हणजे औरंगाबादमध्ये मिलिंद सोसायटीच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये देखील आपण बुद्धरूप दिलेलं आहे. नामांतराचा एक मोठा लढा उभारला होता आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मोठं समाजकारण ढवळून निघालं होतं. नामांतराचा लढा जो झाला ज्या विद्यापीठासाठी झाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्यामध्ये देखील आपण बुद्धरूप दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठामध्ये इंटरनॅशनल स्टडी सेंटर आहे, ज्यामध्ये इतर देशातील विद्यार्थी येऊन शिक्षण घेतात. त्या इंटरनॅशनल स्टडी सेंटरमध्ये देखील आपण बुद्धरूप दिलेलं आहे. सर्व महत्त्वाच्या भीमाईंचं माहेर आहे आंबेटेंबे, त्या ठिकाणी भीमाईंचं मोठं स्मारक आहे. भीमाईंच्या स्मारकाच्या ठिकाणी देखील आंबेटेंबेला आपण बुद्धरूप दिलेलं आहे. आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असं सिंदखेड राजा, बुलढाणा शहरातले सिंदखेड राजा जिथं जिजामाईंचं माहेर आहे, त्या जिजाऊंच्या माहेराला देखील आपण बुद्धरूप दिलेलं आहे. अशा खूप छान छान ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे निव्वळ आपल्यासारख्या उपासक आणि उपासिकांच्या श्रद्धेमुळं आणि सहकार्यामुळं गुरुजींसारख्या प्रकाश नाईक गुरुजींसारख्या सिनियर लोकांच्या मार्गदर्शनामुळं शक्य झालं. अन्यथा आमच्या ह्या शताब्दी बुद्ध विहाराला रेंजर्स रहिवासी सभेला हा एवढा मोठा प्रोजेक्ट करता येणं शक्य नाही. हा आपल्या सगळ्यांचा प्रोजेक्ट आहे. आपण आणखीन बुद्धरूप देत जाणार आहोत. आपण आत्ताच मला आपले समता सैनिक दलाचे सैनिक आले होते, त्यांनी सांगितलं पाथर्डीला आणि आणखीन ठिकाणी बुद्धरूप द्यायचे. तुम्हाला ज्या ज्या गावांमध्ये असं बुद्धरूप द्यायचं आहे कृपया आमच्याकडे त्यांची फाईल जमा करा. आम्ही नेहमी प्रयत्नशील राहतो की कमीत कमी पैशामध्ये बुद्धरूप देता येईल. आम्ही आत्ता सध्या जी रक्कम घेतो ती कस्टमची आहे, एक्साईजची आहे, त्याला पैसे कमी करता येत नाही. आणि प्रवीणजी नाईक आहेत त्यांना आम्ही ते प्रभाताई आहेत, तुमचे अध्यक्ष वंशी साहेब आहेत, त्यांना आम्ही बिल दाखवलं की इतके रुपयाचं बिल भागिले आलेल्या मूर्त्या, त्यानुसार 50,000 रुपये तुमच्याकडून चेक स्वरूपात घेतलेले, आपण कॅश घेत नाही. आमची खूप इच्छा आहे की तुम्हाला पूर्णपणे बुद्धरूप मोफत देण्यात यावं, परंतु हे जे काही कस्टमचे पैसे आहेत आणि कार्यक्रमाचे पैसे त्यासाठी आम्हाला तुमच्याकडून पैसे घ्यावेच लागतात. परंतु अशावेळी खूप सारे दानशूर लोक पुढे येतात. आत्ताच इथं बसल्या बसल्या प्रवीणजींनी आता डिक्लेअर केलं, मी लहानपणापासून असा निर्धार केला होता की ज्या ज्या ठिकाणी बुद्धरूप जाईल त्या त्या ठिकाणी मला मदत करता आली पाहिजे. आणि त्यानुसार त्यांनी मला आत्ताच जाहीर केलेलं आहे या ठिकाणी की पुढचे जे काही बुद्धरूप असतील, ज्यांना कोणाला पैसे कमी असतील, ज्यांना देता येत नाही, अशा बुद्धरूपांचे हे जे काही 50,000 आहेत ते मी स्वतःच्या खिशातून देणार आहे. एखादा व्यवसाय असतो, व्यवसायात चढउतार असतात आणि त्याच्यामुळं बरेचसे व्यावसायिक लोक देवाधर्माच्या नादाला लागतात, आपण बघितलेलं आहे. कारण व्यवसायामध्ये ते होत राहतं, पैसे येतात, एखादे कधी कधी बॅड पॅच असतो, वाईट दिवस असतात,
परंतु व्यावसायिक असून देखील बुद्धांच्या धम्मावर आणि बाबासाहेबांच्या विचारावर श्रद्धा असणारे असे व्यावसायिक फार दुर्मिळ आहेत आणि असे व्यावसायिक त्यांचं कुटुंब यांची प्रगती नक्कीच होत राहणार. महामंगल सूत्रामध्ये दिलेल्या 38 कुशल कर्माप्रमाणे त्यांचं जर का आचरण असेल तर त्यांना कधीच कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही अशी या ठिकाणी आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सदिच्छा व्यक्त करतो. असे दानशूर लोक आपल्याला सगळ्यांना हवेत. दानं ददंतु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा. दान पारमिता ही सगळ्यात एक मोठी पारमिता आहे. माझ्यापेक्षा दान पारमितेवर नाईक गुरुजी चांगलं सांगू शकतील. दान पारमिता ही आपण जोपासली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. ती धम्माच्या आचरणासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. या ठिकाणी विहारासाठी मी एक छोटंसं मनोगत सांगतो आणि थांबतो. विहार हे बाबासाहेबांच्या विचारानुसार असलं पाहिजे, बाबासाहेबांच्या आदर्शावर आधारित असलं पाहिजे. विहार हे देऊळ व्हायला नको. या ठिकाणी नुसतीच गाथा पठण वंदना यांचा कार्यक्रम व्हायला नको, तर विहार एक चळवळीचं ठिकाण झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही नेहमी सांगत असतो. बनते संघदूता बनते धम्मानंद आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात. आम्ही त्या ठिकाणी श्रामणेर घेतो. आमच्या श्रामणेर शिबिराला तुमच्या इकडचे विद्यार्थी पाठवत जा. आणि या विहारामध्ये एक चळवळीचं केंद्र म्हणून नक्कीच मोडगरे गुरुजी, आमचे प्रकाश नाईक गुरुजी अशा विद्वान लोकांना, अभ्यासू लोकांना, ज्यांनी आयुष्य या धम्म चळवळीत दिलं, अशा लोकांना बोलून चांगले चांगले कार्यक्रम घेत जा. या ठिकाणी क्लासेस झाले पाहिजे. गिटार वाजवणे, तबला वाजवणे, कराटेचे क्लासेस होणे, अशा गोष्टी झाल्या पाहिजेत. हे निव्वळ देऊळ व्हायला नको अशी मी या ठिकाणी एक विनंती करतो सर्व कार्यकारिणीला. आणि या ठिकाणी मला बोलण्याबद्दल तुम्ही संधी दिली, संयोजकांचे आभार. आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा, बुद्धरूपासाठीच्या शुभेच्छा. आणि तुम्हाला या पंचशील बुद्ध विहारामध्ये खूप खूप भरभराट हो, मोठे मोठे कार्यक्रम होत जाओ यासाठी खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आत्ताच त्यांची परवा दिवशी पुण्यतिथी झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि येथील जे आपल्या कार्यक्रमासाठी बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यासाठी जे भंतेगण आले, ते भंतेगण या सर्वांना मी त्रिवार वंदन करतो. आणि आजचे जे पाहुणे आलेत आणि आपण सर्व जे श्रोतागण म्हणता येत नाही, उपासक उपासिका, या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आता मनोगत म्हणलं तर आता हे फारच म्हणजे विषय वेगळा होतो. म्हणतात ना, मनातल्या गोष्टी कुणाला सांगू नये, पण तसं नाही आहे. कारण आपण धम्माचं काम करतो. धम्म हा सांगितलाच पाहिजे, म्हणजे ते दान आहे. म्हणजे बुद्धांनी जे दान सांगितलं, दान प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. की आज प्रत्येक जणाने दान घेतलेलं आहे. प्रत्येक जणाने आज इथे जे बसलेले आहेत, मी आहे, सर्वजणांनी दान घेतलं आहे. कुणी गुरुजनांकडनं दान घेतलं आहे, कुणी प्रत्येक गोष्टीमध्ये तो शिकत असतो दुसऱ्याकडनं, ते पण एक दानच आहे. आज म्हणजे मला जे मनोगत जे व्यक्त करायला सांगितलं की मी म्हणजे लहानपणापासूनच मी नास्तिक. कारण माझा जन्म हा पिंपळे गावामध्ये झाला. तिथे मी जन्म झाला तरी मी कॅम्प एरियामध्ये मिलिटरी एरियामध्ये लहानाचा मोठा झालो. कॅम्प एज्युकेशनला माझं शिक्षण झालं. आमचे सरपंच तिथंच होते कॅम्प एज्युकेशनला. त्यांचा छोटा भाऊ प्रफुल्ल ओवाळ, आम्ही दोघं एक बँच म्हणजे एकाच बेंचवर बसायचो. म्हणजे आम्ही मुळातच नाही का लहानपणापासूनच विद्रोही. आज कसं की आज जरी आपण सरांचं घर जरी पाहिलं तर पूर्ण प्युअर बुद्धिस्ट आहे. तर आम्ही त्या लहानपणापासूनच त्या विचाराचे असल्यामुळे आणि असं हळूहळू हे करता म्हणजे आमचा असा एक निश्चय झाला की म्हणजे त्यावेळेस म्हणजे काही इतकं म्हणजे मला माहिती नव्हतं. धम्म बाबासाहेब वगैरे काही माहिती नव्हतं. आणि माझे आईवडील जरी अशिक्षित असले होते तरी माझ्या आईवडिलांनी आम्हाला कधी देव कधी दाखवला नाही. कधी आम्हाला कधी सांगितलं नाही की हा नारळ घे आणि फोड म्हणून कधी. कारण कधीच आम्हाला अजून आठवत नाही की माझ्या आईवडिलांनी आम्हाला कधी देव सांगितलं म्हणून. त्यामुळं मी कॅम्पमध्ये असताना, आणि कॅम्प तुम्हाला माहितीच आहे की एक चळवळीचं ठिकाण आहे. आज जरी आपण म्हणत असतो आपल्या कॅम्प एरियामध्ये धार्मिक राजकीय अशा बऱ्याचशा काही चळवळी ज्या ऐतिहासिक घडलेल्या आहेत आणि त्या लहानपणापासून माझ्या कानावरती पडत गेलेल्या होत्या. आणि त्यावेळेस असं सांगताना
मी एका धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला होतो आणि त्यावेळेस सम्राट अशोकाचं त्यांनी जे 84 विहारं बांधली आणि त्यांनी जे या देशाला नव्हे तर या जगाला जे काही दान दिलेलं आहे, दान स्वरूपात आज बुद्ध विहारे म्हणा किंवा हा जो बुद्ध आहे हा त्यांनी परत जो पुनरुज्जीवित केलेला आहे जो बुद्ध, कारण कुणाला माहिती नव्हता. त्यानंतर आपल्याला जे बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध यानंतर परत कारण सम्राट अशोक आणि बाबासाहेब यांच्यामुळे हा बुद्ध आपल्याला समजलेला आहे. आणि त्या ह्याच्यातनं सम्राट अशोकांनी जर एवढं केलं तर माझ्याकडं काय, म्हणजे मी एकदम बालवयामध्ये असताना मी म्हटलं आपण जर दिलं तर, म्हणजे मध्ये एक शब्द आला होता तर, पण मला असं वाटलं नाही की तो तर हा नाहीसा होऊन जाईल. आणि मी काहीतरी एक धम्माचं बारीक सारीक, म्हणजे आज बाबासाहेबांचं काम म्हणा किंवा काहीतरी म्हणजे आपण धुळीच्या कणासारखं तरी करू, एवढं माझी म्हणजे एक अपेक्षा होती. कारण बाबासाहेबांचं म्हणजे मी हे करणं म्हणजे मी फार धूळ त्यांच्या पायाची धूळ आहे. आणि आज त्या ह्याच्यातनं त्या प्रेरणेतनं मला धम्मदानाचं वेळ लागलं गेलं. आणि त्यानंतर मी बरेचसे म्हणजे माझे जवळ बनते होते, त्या बनतेंनासुद्धा मी कधी फोन करून सांगायचं, बनते तुम्हाला अन्न भोजन आलं का, काय घेऊन येऊ का पार्सल, तुम्हाला आज हे आहे का ते आहे का. म्हणजे असे भरपूर बनते आहेत की आता त्यांची मी नावं नाही घेत की त्यांना आम्ही म्हणजे असं आम्ही दान करत होतो. आणि या दानाचं वेळ लागल्यामुळं तसं इथं ज्यावेळेस आम्ही बुद्ध विहाराची जी आमच्या कार्यकारिणींनी ज्यावेळेस जागा घेतली तर त्याच वेळेस मी यांना म्हणजे एक सांगितलं होतं, ज्या दिवशी बुद्ध विहार पूर्ण होईल त्या दिवशी माझ्याकडनं बुद्ध रूप मी तुम्हाला देईन. तर त्यावेळेस मला माहिती नव्हतं की काय करता येईल काय नाही, तो विचार केलेलाच नव्हता आपण, कारण आपल्याकडं माझ्याकडं तसं काहीही नव्हतं काही. पण आपण काही नसताना दानाची जी मी अपेक्षा केलेली होती ती माझी बुद्ध कृपेने पूर्ण झाली. आणि आज आपल्याला ज्यांनी बुद्ध दाखवला खरं म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले एक दुसरे बापच आहेत. कारण हा जर बाप नसता, हा जर बाप जर झिजला नसता तर तुमचा आमचा हा देह आज सजला नसता. कारण की काय माहिती आहे का, आज रमाई पण झिजली, आज रमाईनी फाटक्या साड्या घातल्या, पण आमच्या महिला म्हणा आज सगळ्याजणी किती सुंदर दिसतात. आज या रमाईंचे सगळे उपकार आहेत आपल्याला. मी फक्त इथे एक छोटीशी नोंद करू इच्छितो की आज जे आपण इथे बुद्ध रूपाला जे काही मी माझ्या परीने मी काही केलेलं आहे तसेच मी आज इथे मी डिक्लेअर करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपूर्ण पुतळा ब्रांचमध्ये मी लवकरच इथे देण्यात येईल अशी मी हे करतो सांगतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन. आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण तथागतांच्या रूपांच्या प्रतिष्ठानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे ऑडिटर आदरणीय पंचवी साहेब, आदरणीय शांतीबाजी ओवाळ साहेब, आदरणीय नाईक साहेब, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय होळीताई वंशी, सेक्रेटरी कांबळेताई आणि भारतीय बौद्ध महासभा आणि संघाचे सर्व पदाधिकारी, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे बौद्धाचार्य, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी याकरता या संघाचं अभिनंदन करतो. जेव्हा 2000 जुलैमध्ये दोन्ही भारतीय बौद्ध महासभा पुणे आणि पंचशील बौद्धजन विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही ओवाळ साहेबांना एकाच वेळी दोन्ही फाईल दिल्या आणि त्यावेळेस आम्हाला नंबर लागतो किंवा नाही अशा पद्धतीची शंका होती. पण जे कम्मफल म्हणतात, धम्माचं शुद्ध कम्मफल असतं. त्या धम्माच्या शुद्ध कम्मफलामुळे यावर्षी नागभूमीला सुद्धा साहेब तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या सहकार्याने वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये आम्हाला मूर्ती दिली नागभूमीला. त्याची जी प्रतिष्ठापना केली बुद्ध जयंतीच्या निमित्तानं, तुमच्या या प्रयत्नामुळे आम्हाला तो आनंद मिळाला. समाजाला, पुणेकरांना तो अत्यंत मोठा आनंद झाला. आणि या पंचशील संघाच्या सर्व संस्थेने असं ठरवलं की आपण त्याच दिवशी बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची नाही, की आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे संस्थेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर
आपण या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करूया, यासुद्धा विचारांचे मी अभिनंदन करतो की एकमेकांच्या सहकार्यामध्ये, एकमेकांच्या आनंदामध्ये सहकार्याची भूमिका अभिप्रेत करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून संघाचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो, साहेबांचं सुद्धा अभिनंदन करतो. दुसरी एक धम्माच्या दानाच्या माध्यमातून नाईक साहेब तुमच्या सर्व कुशल कामाला मी सलाम करतो. अशा काहीतरी धम्मामध्ये समाजामध्ये फार पैसा आहे, समाजामध्ये इतका पैसा समाजामध्ये पण दिसत नाही आपल्याला. तुम्ही त्या रूपानं, दानाच्या रूपानं बाहेर काढलेलं आहे. या निमित्तानं तो अत्यंत पवित्र तुमचं कुशल काम आहे. तुम्हाला अजून तुमच्या व्यवसायात भरभराट येऊ अशा पद्धती मी आशा व्यक्त करतो. अजून तुम्ही जाहीर केलेलं आहे, हे मनामध्ये पाहिजे की त्या संस्थेला, एखाद्या विहाराला दान दिलं पाहिजे. ही भूमिका आहे. बीज तुमच्या मनामध्ये, हे धम्म बीज हृदयात निर्माण झालं तर बाहेर आलेलं आहे. प्रत्येकांच्या बाहेर आलं पाहिजे. तर बघा, हे धम्म तर गतिमान झालेच राहणार नाही. कार्यकर्ता राबत असतो रात्रंदिवस, पण त्याच्याकडे पैसा नसतो. पण ज्यांच्याकडे पैसा असतो बीज निर्माण होत नाही, आणि म्हणून कार्यकर्ते रात्रंदिवस बीज धावत असतात, पळत असतात. मग त्याला सहकार्य करण्याचं काम तुमच्यासारख्या कार्यकर्त्याचं गेलं ना, तर पुण्यामध्ये एक नंबरची धम्मचर गतिमान झाले राहणार नाही. आणि या दृष्टिकोनातून तुमच्या या कुशल कामाचं मी प्रामुख्याने अभिनंदन करतो. या ठिकाणी या संघाशी, भारतीय बौद्ध सभेशी मला वाटतं 1998 पासूनचा प्रवास आहे. जेव्हा या ठिकाणी स्टेज होता, साधं ओपन स्पेस होता, त्यावेळेस ह्या महिला जेव्हा वर्षावासाच्या निमित्तानं आम्ही प्रमुख भालेराव साहेब असतील, आम्ही पाले गुरुजी असतील, आम्ही जेव्हा या संघाच्या कार्यक्रम येत होतो, त्यावेळेस वंशिताईंच्या घरी कार्यक्रम व्हायचे, वर्षावासाचे. मिसाळताईसुद्धा फार उत्कृष्ट ते सर्व समारोप करायचे, आणि सर्व 25-30 महिला सफेद वस्त्रामध्ये दिसायचे. आम्हाला माझ्यावर प्रभाव पडला त्या संघाचा, निश्चितच प्रभाव पडला. आणि जेव्हा आम्ही सुभाषनगर, टिंगरेनगरला संघाला आम्ही बोलावलं, तुम्ही या, आले सर्व त्या परिसरामध्ये वर्षावासाच्या निमित्तानं. आणि मग माझ्या परीक्षेत हा संघ पास झाला पुणे शहराच्या माध्यमातून. आणि सर्व नेतृत्व पुणेकरांचं, महिलांचं नेतृत्व या परिसराकडे आलं. ते तुमच्या कम्माचं फल आहे, तुमच्या संघाचं फल आहे. की ज्या रोहिणीताई अध्यक्ष, हे 2011ला भालेराव साहेबांच्या हस्ते ज्याच ठिकाणी स्टेज होता, त्याच ठिकाणी आम्ही मान्यता दिली. आणि ताईंना सेक्रेटरी म्हणून सुद्धा मान्यता, विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी ते नियुक्त केल्या. पण मात्र त्या तुमच्या कम्मफलाला, या परिसराला नेतृत्व दिलं भारतीय बौद्ध सभेने. तुमच्या कम्माच्या प्रभावामुळे आम्ही प्रभावित झालो, आणि ते सुद्धा तुम्ही पूर्ण केलं. या निमित्तानं ताई 2 वर्ष आजारी होत्या, आणि आता आम्हाला संस्थेमध्ये महिला विभागामध्ये एक रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे असं बैठकीमध्ये जाहीर केलं परवा जनरल बॉडीमध्ये. आम्ही ताईंच्या घरी सर्व पदाधिकारी आलो, विचार घेतला, आणि ताई म्हणाले की माझं शेवटचं महिला अधिवेशन माझ्या उपस्थित होऊ द्या. मी अध्यक्षांनी मान्य केलं. आणि मग नोव्हेंबरमध्ये याच महिलांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं एक मोठा महिला भव्य मेळावा घेण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी दुसरी पुनर्रचना महिलांची ताईंच्या हस्तेच आम्ही पुनर्जीवित करणार आहोत. नव्या महिलांना नव्या संधी देण्याचा या पद्धतीचा सुद्धा कार्यक्रम या नोव्हेंबरमध्ये होणार आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं. जेव्हा मिरवणूक निघाली त्यावेळी हे दृश्य अदृश्य चित्र समाजाला दिसलं पाहिजे. कारण या समाजामध्ये जीवंतपणा हे केव्हा दिसेल तर मिरवणुकीच्या माध्यमातून समाज हा एका सफेद वस्त्रामध्ये एक शिस्तबद्ध नमो तस्स भगवता ऋषी या निमित्तानं गुणगान जात आहे. त्यावेळेस समाजाला इथं समाज दिसलं पाहिजे हा माझा समाज जिवंत आहे. हे जिवंतपणाचं प्रत्येक तुम्ही निर्माण केलेलं आहे या परिसरामध्ये, अत्यंत आवश्यक आहे. हे झालं पाहिजे प्रत्येक विभागामध्ये. आणि या दृष्टिकोनातून जिवंतपणाचं प्रतीक म्हणजे त्यामध्ये मिळावे, धम्म मिळावे, मिरवणुका, बुद्धरूपांच्या मिरवणुका हे समाजाला दिसलं तर मग इतर समाजसुद्धा म्हणतो की हा समाज जिवंत आहे, नाही यांच्या पाठीमागं आपण लागता कामा नये. हे दाखवलं पाहिजे आपल्याला. ते सुद्धा आपण दाखवतात पुणे शहराच्या माध्यमातून. हे अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आपल्या समाजाचा आहे. हे दाखवणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुसरा एक शेवटचा मुद्दा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला 14 ऑक्टोबरला आपला हा धम्म दिला. पण श्याम हॉटेलमध्ये
पुढे इलेक्शन्स होतं, पण श्याम हॉटेलमध्ये सर्व पुढारी म्हणाले की बाबासाहेबांनी धम्मदीक्षा रद्द केली पाहिजे. ते 14 ऑक्टोबरची धम्मदीक्षा बाबासाहेबांनी, कारण पुढे इलेक्शन परिणाम होतात. जर आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला तर त्याच्यावर परिणाम होईल म्हणून पुढारी सर्व त्या भावेमध्ये होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा भाव ओळखला की नाही, तुमचा भाव जरी असला धम्मदीक्षा पुढे ढकला तर मात्र मी ढकलणार नाही, मी 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा घेणार. या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला जे धम्मदीक्षा दिली, तुमच्या आमच्या प्रगतीचा श्वास दिलेला आहे, एक स्वाभिमान दिलेला आहे. जर त्या पुढाऱ्यांचं डॉक्टर बाबासाहेबांनी ऐकलं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला असता की आपणाला हा सोन्यासारखा प्रतीक हा धम्म मला मिळाला असता. आम्ही असतो ते कोण आता? ते पूर्वाश्रमीचे तेच असतो आणि तेच सर्व कामं केली असती आम्ही. पण मात्र बाबासाहेबांचा दूरदृष्टी होता आणि त्यावेळेस हे म्हणाले की माझं आता उर्वरित आयुष्य धम्म चळवळीकरता खर्च करेल. का बरं असे म्हणाले? राजकारणापेक्षा माझी धम्म चळवळ याला मी सर्व आयुष्य समर्पित करणार. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साधारणतः 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण, 14 ऑक्टोबर ते किती दिवस आहे? फक्त 30-35 दिवस आहेत. जर बाबासाहेबांनी ही दीक्षा आपल्याला दिली नसते तर आपण पूर्वाश्रमीचेच ते असतो आणि तेच काम करत बसलो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेला आम्ही सलाम करतो समाजाने. आमची प्रगती झाली, आमचा विकास झाला. आणि या दृष्टिकोन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की सर्व इतर समाजाच्या दृष्टिकोनातून आमच्या भगिनी जेव्हा दिसतात ना सफेद वस्त्रामध्ये, एखाद्या लग्नामध्ये असे आमच्या बामणासारखी महिला दिसते आमची, त्यावेळेस आम्हाला वाटतं की बाबासाहेबांची ऊर्जा त्या साडीमध्ये आहे, त्या सोन्यामध्ये आहे बाबासाहेबांची ऊर्जा. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं देणं फार इतकं मोठं आहे आणि त्यांचं जे ऋण आहे. कार्यकर्ते पळत असतात, धावत असतात, चळवळी करतात, रात्री राबत असतात, पण साहेब मात्र आर्थिक नियोजन फार कमी असतं. तुमच्यासारखे काही कार्यकर्ते आहेत आणि तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते निर्माण झाले तर आमच्यासारख्या पायाला भेंगरी पडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद मिळेल, एक ऊर्जा मिळेल. आणि हे पुणे शहरामध्ये धम्म पताका अधिक जिवंतपणा कार्यकर्त्याचं काम करण्याकरता आम्हाला सुद्धा ऊर्जा मिळेल. या माध्यमातून या समाजामध्ये जे ऊर्जा आहे, आर्थिक असेल, सामाजिक असेल, बौद्धिक असेल, ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता मजबूत आहे त्यांनी समाजासमोर बाहेर यावं. आणि जो अतिरिक्त जो तृष्णेच्या माध्यमातून पैसा जपून ठेवलेला आहे तर काळाबाहेर समाजात तुम्ही जसा काढता त्याप्रमाणे अशा पद्धतीने जर म्हटलं तर मात्र ही धम्म चळवळ अत्यंत महत्त्वाची होणार आहे. आणि आपले जे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुद्दा जो आहे, प्रत्येक विहारामध्ये आता वर्षावासी सुरू होणार आहेत. प्रत्येक विहारामध्ये आमच्या शांतीनगरचे विहार आहे, सर्व महिलांना 10 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलींना सर्व सूत्रपठण पाठांतर आहे. साधन असल्याशिवाय होऊ शकत नाही. साधन आणि साधकसुद्धा तेवढा तोलामोलाचा पाहिजे साधकांना तयार करण्याकरता. ताळेवार रोडला आमचा गरीब समाज आहे, पण मात्र एकाच वेळेस आंबेडकर जयंतीला हातामध्ये मेणबत्त्या घेऊन रात्री 13 तारखेला जो येतो, साहेबांना सर्वांना माहीत आहे 150 मुला-मुली सर्वांचं सूत्रपठण पाठांतर आहे. जे काही विहार आहेत, नागभूमीला सुद्धा तुम्ही एखादं ग्राउंड मारा, काय चालेल नागभूमीला आता बघा ना, समाजाने या तिथं काय चालेल, समाज हे लोक काय करतात बघा, तिथं काय सुरू आहे. तिथं सुद्धा उत्कृष्ट कार्यक्रम आहे. महिलांच्या आणि मुलींच्या सुद्धा बंधना पाठवतात. हेच तर आपल्याला करायचं आहे समाजामध्ये, जास्त नाही. या दृष्टिकोनातून आपण सर्वजण या निमित्तानं अशा पद्धतीची विहार निर्माण होणं, विहाराची निर्मिती करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या दृष्टिकोनातून जागे निर्मिती करा विहारांची. आणि त्याच ठिकाणी धम्म प्रवचन होऊ द्या, प्रबोधन होऊ द्या, MPSCचे UPSCचे शिक्षण क्लासेस होऊ द्या. दुसरीकडे आपण भीक मागण्यापेक्षा आपणच आपल्या IAS अधिकाऱ्यांना बोलावून त्या ठिकाणी सक्षम करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया आमच्या नागभूमीला ती प्रक्रिया सुरू होणार आहे. या निमित्तानं 6.5 कोटी आम्हाला ते मिळालेले आहेत, पण अध्वाने काही कारणामुळे आमच्यात अटकून पडलेलं आहे.
त्याकरता तो एखादा सुज्ञ प्रधानवंत माणूस निर्माण झाला, तो आम्हाला बाहेर काढण्याकरता निधी जो आहे 6.5 कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण होईल अशा पद्धती एक भावना मी व्यक्त करतो माझ्या अंतःकरणातून. ते भाव निर्माण हो, त्यांच्या सद्बुद्धी निर्माण हो की नागभूमीचा प्रोजेक्ट तयार झाला पाहिजे. या पद्धतीत जसे विहार होत आहेत त्या पद्धतीचं प्रथम विहार ते झालं तर मला सुद्धा मरता शेवटी मला आनंद मिळेल या पद्धतीची भूमिका व्यक्त करतो. आणि या सर्व संघांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. ही चळवळ आहे, हे बुद्धाच्या धम्माची चळवळ आहे. ह्या धम्म चळवळीला सर्व महिला या ठिकाणी गतिमान झालेल्या आहेत. सर्वांनी त्या नमो तस्स भागवत त्यामध्ये सूर मिळवला आहे. आणि म्हणून सर्व महिलांचं सुद्धा पुरुषांपेक्षा महिला अधिक आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला वर्षावाजीमध्ये महिलाच अधिक दिसतात. त्यानिमित्त महिलांच्या सुद्धा सर्व सलाम करतो. आणि या ठिकाणी मला बोलावलं, माझ्या शुभ हस्ते हा सन्मान दिला मला, त्याबद्दल संघाचं सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सन्मानपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. मोडदे सरांनी आपल्याला अतिशय बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि काही सूचना सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. वास्तविक पाहता ते आपल्या मंचावरील सर्व पाहुणे आणि महत्त्वाचं 3.5 ते 4 तास श्रद्धावान तुम्ही उपासकांनी उपासिका सर्वांना जय भीम. आता वेळ जेवणाचा होऊन गेलेला आहे, पण तुम्ही एवढे श्रद्धावान आहात की तुम्हाला जेवणसुद्धा आठवणार नाही. तुम्हाला धन्यवाद देतो. तरी मी फार बोलणार, एक 4-5 गोष्टी सांगणार. मी सर 22 वर्ष अध्यक्ष का, तर आमचा ग्रुप आहे जे माझ्या पाठीमागं हे जे उभे राहतात त्यांचं ते श्रेय आहे. म्हणजे इतक्या दिवसात आमच्या संस्थेमध्ये कोणाचेही हेवे दावे झाले नाही. सगळे एकोप्याने राहून याचं उदाहरण हे आहे. 1999 साली जागा घेतली आणि आज किती झाल्या 2024 साली आपलं विहार खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. मला तर खरोखर वाटायचं की आपण इतकं दिवस वाट पाहतोय, आपल्याला सगळेजण साथ देतात, मग हे होईल का नाही पूर्ण, का आपण हयात असू का नाही त्यावेळी. आणि समाधान आणि आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या हयातीमध्ये हे पूर्ण झालं. आणि दुसरी गोष्ट, सरांनी आता मोडवरे सरांनी महिलांचा उल्लेख केला, तर खरोखर शांतीबाई सर डॉक्टर मला सांगायला अभिमान वाटत की विहार जर निर्माण झालं किंवा उभं राहिलं तर याच्यात महिलांचा वाटा आहे. कारण आम्ही सगळे पुरुष का पुरुष दमलो होतो हे काय झालं असं सगळे इकडे. मी एकटा 10 वर्ष या महिलांच्या बरोबर काम करत होतो. म्हणजे 10 वर्ष मी कार्य केले, जयंती केल्या, ते सगळ्या महिला मला मदत, वर्गणीसुद्धा महिला काढायच्या. आणि महिलांनी वर्गणी काढून असं फिरून 5-7 महिला संपूर्ण विभागात फिरून त्याने याचं काम पूर्ण केलं. नंतर काही लोकांनी मदत केली, पण पहिल्यांदा एक उभंच राहिलं नसतं तर महिलांनी केलं नसतं. तर ह्याचा मला खरोखर सार्थ अभिमान असतो. आणि महिलांच्यासाठी सगळ्यांनी एकदम मोठ्या टाळ्या वाजवल्या. दुसरी गोष्ट, खरोखर मला असं भरून येतं विहार झालं आपलं, कारण विहार मूर्ती बसल्याशिवाय विहार पूर्ण होत नाही. भरून असं येतं की एकही माणूस मला विरोध करत नाही किंवा माझा आदर करतात. उलट मी कधी कोणालाही काही सांगितलं ना तरी ऐकतात. ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी सगळेजण कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली चालतात त्यावेळी इकडं तिकडं जात नाही, ते सरळ वाटेने चालत असतात. म्हणून मला अभिमान आहे आमच्या सर्व संस्थेतील उपासकांचा. आणि विहार आज पूर्ण झालं म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा सगळं. त्यामुळे पावसात सगळ्या महिला फिरत होते, बरोबर का नाही. मलाही वाटलं आता एवढं सर बंधू सर मला म्हणायचे की ते अमेरिकेला होते, कालच आले,
आणि मला तिथून म्हणायचे पण केली का तयारी केली का तयारी. अशा पद्धतीने आपलं विहार झालेलं आहे. तर मला एकच गोष्ट सांगायची सरळ तुम्हाला शांतीबल सरांना की प्रवीण नाईकने आणि तुम्ही सहकार्य केलं नसतं ना तर आज हा दिवस नसता. कारण एक 10 वर्षापूर्वी असं काम अर्धवट होतं आणि प्रवीण आलो होते इथं. म्हणजे आम्ही त्याला कार्यकर्ते म्हणतो आमच्या मुलासारखं आहे. तर आम्ही त्याला काहीतरी देणगी मागितली तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की सर मी देणगी देणार नाही. मग मी तुमचं विहार पूर्ण झालं की मी मूर्तीदान करणार. आता मूर्तीदान करणार म्हणता म्हणता विहार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्याचा शब्द खरा केला आणि आपल्याला मूर्ती प्राप्त करून दानात दिली. कारण आपल्या संस्थेतला एक इसम एवढं दानाचं कार्य करतो हा आपल्याला अभिमान आहे की नाही अभिमान. तर फार काय बोलत नाही कारण वेळ झाला आहे. बंतेजींना पण थोडी सूचना द्यायची आहे. तर मी इथे थांबतो. जय भीम. हे रूप प्रत्येकाला सांगत आहे काहीतरी. बुद्धाचं डोकं असेल, उंच ओटा दिसतो तुम्हाला. काही लोक यूट्यूबवर ज्ञान पाजळतात की बुद्धाला खूप ऊन लागलं होतं, बुद्ध उन्हात तपश्चर्या करत होते, एका गोगलगाईला कीव आली, तिने संघटना बनवली आणि कित्येक साऱ्या गोगलगाया येऊन बुद्धाच्या डोक्यावर बसल्या आणि बुद्धाला थंडावा लागला. आणि ते ऐकून दुसरे लोक आणखी रील बनवतात आणि मग त्याची अफवा पसरते. असं होऊ शकते का? गोगलगायची संघटना होऊ शकते? गोगलगाया येऊन बुद्धावर बसलेले आहेत. किती खोटं. बरं हे मनोवादी पसरवत नाहीत, हे आपलीच लोक पसरवतात. कमी ज्ञान असलेले किंवा त्याचा तपासणी न करणारे, सांगितलेलं ऐकलं आणि तसंच पुढे ढकललं. बुद्धाचं हे रूप, बुद्धाचं डोकं उंच का दिलेलं आहे तर त्या मूर्तिकाराला, त्या काळातल्या मूर्तिकाराला सांगायचं होतं की बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली होती, बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झालेली होती. हे त्याला ते सांगायचं होतं किंवा ते त्यांना दाखवायचं होतं. बुद्धाने सांगितलं माझ्या मूर्तीची कधी पूजा करू नका. बुद्धाने सांगितलं माझ्या मूर्तीची पूजा करू नका. कधी ऐकलं तुम्ही बुद्धाने सांगितलं माझ्या मूर्तीची पूजा करा? अगरबत्ती लावा, मेणबत्ती लावा, फुलं व्हा आणि खूप सारं मोठंच्या मोठं भगवत चिवर टाका अंगावर. काही लोक बुद्धाच्या मूर्तीमध्ये ऑलरेडी चिवर आहे तरी भगवत चिवर टाकतात. आता तुम्ही बुद्धगयाला गेला असाल, तिकडे चिवर चढवायची प्रथा आहे. कुशीनगरला गेला असाल, तिथं पण चिवर टाकतात. ह्या प्रथा येतात कुठून? ऑलरेडी चिवर आहे मूर्तीमध्ये. बुद्धाचा हात काहीतरी सांगत आहे. बुद्धाचे बसलेली मूर्ती म्हणजे बसलेलं जे हे आहे पद्मासन ते काहीतरी सांगत आहे. हे सांकेतिक चिन्ह आहेत आणि ते आपण वेगवेगळे इतिहासकार, संशोधक ते सांगत असतात आणि त्यांचं ते तर्काला आपल्याला पटू शकते. बुद्धांचे कुरळे केस का झाले याच्यावर संशोधन आहे. ते कसं काय आलं? समीर आगळे सर यावर चांगलं सुंदरसं मार्गदर्शन करतात. त्यांचंही प्रबोधन या विहारामध्ये वाहवत इतिहासकार आहेत. अनेक लेण्यामध्ये त्यांनी ते संशोधन केलेलं आहे. बुद्धाने सांगितलं माझ्या मूर्तीची पूजा करू नका, तरीही आम्ही आज मूर्तीची पूजा करतो. का? कारण प्रत्येक नियम हा हजारो काळ जसाच्या तसा टिकून राहत नाही. त्याला काळानुसार बदलावं लागतं. काळ सुसंगत नियम असावा लागतो. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, कायदा लिहिला. बाबासाहेबांनी सांगितलं काळ सुसंगत नियम असला पाहिजे.
जर तो नियम काल सुसंगत झाला नाही, काळानुसार तो राहिला नाही, तर तो कालबाह्य ठरत असतो, काळाच्या बाहेर त्याला फेकावं लागतं. म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये अपडेट राहण्यासाठी सांगितलं आहे, नेहमी काळानुसार परिवर्तन झालं पाहिजे. बुद्धाच्या 500 वर्षानंतर, म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 500 वर्षानंतर कनिष्क राजाच्या काळात बुद्ध रूपाची निर्मिती झाली. ती काळाची गरज होती. बुद्ध संगीती पण झाली, बुद्ध भिक्षूंची बैठक झाली. त्या बैठकीमधून बुद्ध रूप, बुद्ध मूर्ती निर्माण करण्याचं ठरवण्यात आलं. आणि तुम्हाला माहीत आहे, आज जगामध्ये सगळ्यात जास्त बुद्ध रूप म्हणजे सगळ्यात जास्त मूर्त्या कोणाच्या असतील, तर ते बुद्धाच्याच मूर्त्या. सगळ्यात उंच जगात मूर्ती असेल तर ती कालपर्यंत बुद्धाचीच होती. आता नरेंद्र मोदींनी थोडीशी उंच मूर्ती बांधलेली आहे सरदार वल्लभभाई पटेलांची, पण बाकीच्या सगळ्या मूर्त्या टॉप 10 मूर्त्या जर पाहिल्या, त्याच्यामधली पहिल्या नंबरचे सरदार वल्लभभाई पटेलची आता नवीन मूर्ती, आणि त्यानंतर सगळ्या खालच्या मूर्त्या ह्या बुद्धाच्याच आहेत. अफगाणिस्तानमध्ये जी उंच अशी बुद्धाची मूर्ती होती, बामियान प्रांतामध्ये मोठ्या उंचच्या उंच 2 मूर्त्या होत्या. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पूर्ण मजबूत होईल अशा त्या बुद्धाच्या मूर्त्या होत्या, परंतु त्या लोकांना कळलं नाही आणि त्यांनी त्या मूर्त्या बॉम्ब लावून फोडल्या. सांगितलं ही मूर्त्या काही कामाच्या नाहीत, बॉम्ब लावा. एक बॉम्ब लावला, एवढी मोठी बुद्धाची मूर्ती फुटच ना. एक बॉम्ब लावला, एवढीच मूर्ती फुटली. दुसरा बॉम्ब लावला, एवढीच मूर्ती फुटली. तिसरा बॉम्ब लावला, एवढीच मूर्ती फुटली. मग त्यांच्या लक्षात आले बुद्ध मूर्ती साध्या बॉम्बनं फुटत नाही. मग त्याने बॉम्ब लावले आणि बॉम्ब लावून ती बुद्धाची बामियानमधल्या दोन्ही उंचच्या उंच मूर्त्या फोडून टाकल्या. 20 वर्षापूर्वीची घटना आहे. आज त्यांच्या लक्षात आलं अफगाणिस्तान रसातळाला गेलेला आहे आणि ह्या मूर्त्या पाहण्यासाठी जगातले लोक यायचे, तिथे जगातले लोक पर्यटन करायचे. आज त्यांच्या लक्षात आलं की ह्या मूर्त्या असत्या तर आपल्याकडं पैशाची काही कमीच नसती, कारण पर्यटनाला येणारे लोक त्यांच्याकडे पैसे देऊन जायचे. आज तुम्हाला माहीत आहे रसातळाला गेलेला आहे तो देश, त्यांच्याकडे खायला नाही, प्यायला नाही. मागच्या वर्षीची तुम्ही परिस्थिती पाहिली आहे, 2 वर्षापूर्वीची. बुद्ध आज जगाला कळालेला आहे. बुद्ध मूर्ती तोडली म्हणून जगाने निषेध केला. चीन या देशाने वेगळाच निषेध केला. जी मूर्ती अफगाणिस्तानमध्ये होती बामियान प्रांतामध्ये, त्याच्याहीपेक्षा उंच मूर्ती चीननं बांधली. त्याच्याहीपेक्षा, म्हणजे अशा प्रकारचा निषेध असावा. आणि सुंदर तो निषेध त्यांनी केला आणि जगाने तो पाहिला. बुद्धानं सांगितलं, मी एकाच विषयावर बोलतोय, बुद्धानं सांगितलं माझ्या मूर्तीची पूजा करू नका. काळानुसार त्याच्यामध्ये बदल झाला. कनिष्क राजाच्या काळामध्ये बुद्ध रूपाची निर्मिती झाली. भिक्खू संघाची बैठक घेतली. भिक्खू संघाच्या बैठकीनुसार ती बुद्ध मूर्ती निर्माण करण्यात आली. मग ते यशोधरेची नरसिंह गाथा असेल किंवा भिक्खू संघानं केलेलं वर्णन असेल, त्या वर्णनानं बुद्धाचं रूप निर्माण केलेलं आहे. ओरिजिनल बुद्धाचा चेहरा नाही आहे, सगळे सांकेतिक रूप आहेत, सांकेतिक चिन्ह त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तरीही काळानुसार बदललेलं रूप आम्ही स्वीकारलेलं नाही, परंतु आमचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुसरून आम्ही बुद्धाच्या मूर्तीला वंदन करत असतो किंवा त्यांना पुष्प अर्पण करत असतो. कारण 25 डिसेंबर 1954ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बुद्धाचं रूप आपल्या देहू रोडला स्थापित केलेलं आहे. म्हणून आम्ही बाबासाहेबाचं अनुकरण करतो, म्हणून आज या बुद्ध रूपाचं आम्ही वंदन करतो. एक आदर्श असला पाहिजे. आम्ही बुद्धाला काही मागत नाही, बुद्ध काही आम्हाला प्रसन्न होत नाहीत. बुद्ध आम्हाला हे दे, ते दे, मला 10वीला मार्क मिळू दे, मला नोकरी लावू दे, मला नवस होऊ दे, मला लेकरूबाळ होऊ दे, असं काही आपण बुद्धाला मागतो का? कारण आपण बुद्धाचे अनुयायी आहोत. संत महात्म्याची शिकवण तुम्हाला आम्हाला माहीत आहे. आपल्याला माहीत आहे नवसानं लेकरबाळ होत नसतात. कोण संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ना, नवसे कन्यापुत्र होती मग का लागे पती. तर बुद्धाला काही मागायचं नाही बरं का.
बुद्धाला काही मागायचं नाही. बुद्ध नवसाला तुमच्या पावणार पण नाही. बुद्धाला अगरबत्तीची गरज नाही. मी तर म्हणतो ते कॅन्सर होतो ते धूर जाऊन जाऊन, ते लावूच नका. ते मेणबत्त्या लागू नका. धूर जाऊन जाऊन कॅन्सर होतो. गुगलवर सर्च करा. ते लाईटच्या लावल्या तरी मेणबत्त्या चालतील. एका ठिकाणी मी मूर्ती मुद्दामून लपून ठेवल्या बरं त्या अगरबत्त्या, नाही तर धूर झाला असता. लोक ऐकतच नाहीत. सगळ्या मेणबत्त्या ते लपून ठेवल्यात मी अगरबत्त्या मागे. जिथं कार्यक्रमात जाईल तिथं मी लपूनच ठेवतो. आमचे बोधाचार्य आणि भंतेजी परेशान असतात त्या धुरामुळं, बोलताच येत नाही. त्याला कमी करायचं आहे, पृथ्वीला वाचवायचं आहे, प्रदूषण कमी करायचं आहे. बुद्धाने सांगितलं की या पृथ्वीला वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण मुक्त व्हा, शुद्ध अन्न ग्रहण करा, आपलं आयुष्य वाढवा. आयुष्य 101 दिवस कमी होत आहे. तर या ठिकाणी बुद्धरूपाची स्थापना झाली. सुंदरसं बुद्धविहार आहे. या ठिकाणी लायब्ररी होईल, ग्रंथालय होईल, IAS आणि IPS अधिकारी निर्माण होतील. एवढाच संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. झालं याचं भाग्य आम्हाला ज्यांच्यामुळे लाभलं त्यांचा आभार मानणे हे आम्ही परम कर्तव्य समजतो. आषाढी जुलैमध्ये येणारी आषाढी पौर्णिमा का महत्वाची आहे त्याचं कारण की भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर 5 आठवड्यांनी बौद्धगयेवरून सारनाथला भगवान बुद्ध गेले आणि त्यांच्या 5 शिष्यांना त्यांनी धम्म समजून सांगितला. आणि तो दिवस आषाढी पौर्णिमा गौतम बुद्धांच्या काळामध्ये जीवनामध्ये सगळ्याच या पवित्र घटना घडल्या आणि त्यानंतर ते धम्मदेशना दिल्यानंतर किंवा धम्माचं मार्गदर्शन केल्यानंतर तेव्हापासून आषाढी पौर्णिमा हे धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उदयास आला आणि त्यानंतर याला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. तेव्हा आता आमच्या जीवनातील पवित्र कार्य ज्यांच्या सहकार्यामुळे झालं त्या सर्वांचं मी संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी आभार माना आणखीन या ठिकाणी आता ते बनसोड सरांनी सगळ्याच लोकांचा आभार मानलेलंच आहे. तरी सुद्धा या पवित्र कार्य करण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते प्रवीण नाईक यांना मी लहानपणापासूनच ओळखतो. त्याचं आचार विचार हे धम्माप्रत अशा प्रकारचं गम्म तो पहिल्यापासूनच करतो याची जाणीव आम्हाला होती आहे. तेव्हा या पवित्र कार्यात सहकार्य केल्याबद्दल या संघटनेच्या वतीने मी त्यांचं विशेषत्वाने आभार मानतो. आणि त्याचबरोबरच या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि यामध्ये महत्वाचा आभार मला मानायचा आहे ते आमच्या या भगिनींचं. या भगिनींचं सहकार्य तर नेहमी असतंच आहे, शिवाय त्यांचं मार्गदर्शन हे कामी आहे. या छोट्या मोठ्या त्यांच्या सूचनेद्वारे आमच्यामध्ये जे काम केलं गेलं ते त्यांच्यामुळे झालं. त्यामुळे या सर्व महिला वर्गांचं माझ्या भगिनींचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर हे काम आमचे गेले 15 दिवस जवळजवळ 3-4 आठवडे तयारी चालू होती. या कार्यासाठी आमच्या या संस्थेचे संघटनेचे अध्यक्ष माननीय वंशिव सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आज पूर्णत्वास गेलं. आणि त्याचबरोबर याच कामासाठी किंवा आजच्या या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे अर्धवट दौरा सोडून बनसोड सर हे आले, त्यांचे आम्ही आभार मानतो. तेव्हा उपस्थित या कार्यक्रमाला शोभा आणणारे जे काही सर्व आमचे बंधू भगिनी उपस्थित आहेत त्यांचंही मला आभार मानलं पाहिजे. कारण लोकांच्या शिवाय कोणतेही कार्यक्रम यशस्वी होत नाही. त्यामुळं वंशिव सर किंवा मी आमच्या या भगिनींना असं मला वाटतं की इतके लोक जमतील असं निश्चितच आम्हाला वाटलेलं नव्हतं. परंतु उशीर झाल्यानंतर सुद्धा इतकी गर्दी जमली ते आपल्यामुळे. आपलं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि असेच जर सहकार्य केलं तर या धम्माचं कार्य हे नक्कीच आपण पुढे नेऊ शकतो एवढं मला खात्री वाटते. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय भीम, जय भारत.